तर आज आपण बनवणार आहे फणसाचे वेफर आणि बाबा इथे माझे आहेत ना बरका फणस आहे तो फणस रसाळ फणस आहे एकदम तो फणस फोडताय आणि त्याचं गर काढून ते आपण मिक्सरला ज्यूस करणार आणि त्याच्यानंतर आपण फणसाची आंपोळी बनवणार आहे आणि हा जो फणस आहे ना तो फणस आपण कापणार त्या फणसाचे आपण वेफर्स बनवणार आहे। तर आता हा बरका फणस बाबांनी कापलेला आहे तर त्याचे गरे आता एका साईडला आपण पूर्णपणे काढून घेऊया। हा फणस आहे ना शक्यतो आम्ही हातानेच पूर्ण फोडतो, ह्याला कोयता किंवा चाकूची गरज लागत नाही। वेगळे फणस कशाला बोलायचे? तर हे बघा तुम्ही बरके गरे आहे ना आपले एवढे काढून झालेले, अजून थोडा फणस बाकी आहे ह्याचे तर खूप सारे गरे निघणार आहेत। आणि इथे एका बाजूला आहे ना काप्या फणसाचे गरे आहेत ना असे माझी बहीण तोडून घेते आणि ह्या बिया आपण फेकणार नाही आहे, ह्या सुद्धा आपण आहे ना बिया चांगल्या उकडवून त्या खाणार आहे, त्या खायला खूप छान लागतात। तर ही आहेत ना कोकमा आहेत, हे कोकमाचं फळ असतं, त्याला रतांबे असं बोलतात। तर ती फळं आहे ना आपण हे एक फळ फोडून दाखव मामा कसं फोडायचं ते। असं आडं फोडलं त्याच्यामध्ये ही जी बी असते त्याचं औषध पण बनवतात ना, त्या बिया सुद्धा वेगळ्या करायच्या हां आणि साळ आहे ती वेगळी करायची। हां आणि हे किती दिवस उन्हामध्ये सुकवायचं असतं? 4-5 दिवस। आणि त्या आगुळ कसा करायचा त्याचा? आणि तो सरबत वगैरे बसवतो हां आगुल काय म्हटलं मला हां नाही का, तेच बसवायचं असेल आणि करायचं असेल काय माहितीये सांगतो। हे जे मी आता एक कोकम फोडलं हां बरोबर, हे आपल्या पराठीमध्ये किंवा ताटामध्ये हां त्याच्यावर साखर टाकून त्याचा कोकम सरबत काढला जातो। हां कोकम सरबत जे आपण म्हणतो हां तो त्याच्यामुळे होतो। तर आपण आहे ना एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं, तर आपण कढईमध्ये ना एक फणसाचा गरा टाकून बघितला, त्यावेळेला आपलं एवढं गरम झालेलं नाही आहे, थोडंसं आपण अजून गरम करायला देऊया जेणेकरून आहे ना गरे जास्त म्हणजे लवकर असे करपले जाणार नाही। मीडियम प्रमाणात गरम झालं ना की मग आपण गरे याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगलं तेलामध्ये आहे ना कुरकुरीत असं आपण गरे तळून घेऊया। तर मी आहे ना एका पेल्यामध्ये थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकून घेतली आहे। आता जेव्हा आपण आहे ना हे फणसाचे गरे आपण तेलामध्ये फ्राय करायला घेऊ आणि थोडेसे फ्राय करून झाले ना की त्याच्यावरतून आहे ना आपण हे थोडंसं पाणी म्हणजे ज्याच्यामध्ये मीठ आणि हळद मिक्स करून घेतलेलं आहे ना ते वरून थोडंसं शिंपडायचं, जेणेकरून आहे ना मग वेफरला पण चव लागेल आणि मीठसुद्धा लागेल आणि म्हणजे वेफरला आहे ना थोडासा हळदीचा पिवळटपणा येईल। तर आपण आहे ना असे गरे थोडेसे आहे ना तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे।